चला आता 5:45 वाजलेले आहे. मी जात आहो. मी सकाळी 5ला उठली, झाडू पोछा वगैरे करून आता निघाली आहे. 5:45 वाजत आहे, अंधारच आहे. दिवस गेल्या नसल्यामुळं खूप हातपाय वगैरे दुखले. आज जात आहो. डेली जर रुटीन राहिलं तर गेलो तर बरं राहते, नाही तर खूप हातपाय वगैरे दुखतात. पाहू आता कोण कोण आला आहे तर, कारण 2 दिवस पाऊस असल्यामुळं कोणीच नाही आलं होतं. मी पण नाही गेली होती. ग्राउंडमधलं बघा, पूर्णच गवत साफ करत आहेत. आणि हे मटेरियल आणून टाकलेलं आहे, हे टाकत आहे. ते पूर्ण गवत तोडलं आहे. इथला काडी कचरा वगैरे सारवायचं आहे. हे बघा आता सामान काढून राहिली आहे. किचनचं इथे आणून ठेवलं आहे हॉलमध्ये. काचेचे कप वगैरे इथे आणून ठेव. बारीक चिरीक सामान सगळं इथे आणून ठेवून राहिली आहे हॉलमध्ये. कारण किचनचं सिलिंग घ्यायचं आहे, तर सिलिंगवरून शितोडे वगैरे उडतात. 7 वाजून राहिले आहेत. आता मी चहा पाणी केलं आहे, माझं चहा पिली आहे. चला आता सफेदी मारायला सुरुवात करून टाकते. थोडंसं अजून काढून घेते सामान. लवकर झालं तर फारच छान होते. आता सफेदी मारून राहिली आहे. चेहऱ्या गिऱ्यावर उडालेला आहे, कारण सिलिंग मारून राहिली आहे म्हणून. सिलिंगमुळं खूप अंगावर वगैरे उडतो. कपडे पण मी दुसरेच घातले होते, जुने कपडे एकदमच. बघा आमची साफसफाई झाली आहे. 2:45 वाजत आहे. मी पेंटिंग मारून दिली रूमला. प्रांजूने पूर्ण आवरवर केला, साफसफाई करून पुसपास करून भांडे वगैरे लावले. चला आता मी आंघोळ केली. रुहीची पण आंघोळ करून दिली. 2:45 वाजत आहे. सकाळपासून आम्ही 7 वाजतापासून लागलो. किचनची पूर्ण सिलिंग आणि रूम मारली आणि प्रांजूने पूर्ण साफसफाई करून भांडे वगैरे लावले पूर्ण. पण आता आंघोळ करून दिली मी, कारण डोकं वगैरे धुवून द्यायचं होतं संडे असल्यामुळं. रू हाय मन रू तर बघ. चला आता वेणी घालून देते रुईची, आहे ना. ते ठेवून दे, कामाचं आहे बघ डॅडाच्या. चल ठेवून दे लवकर. ठेव लवकर तिथे ठेव, मग लावून देणार नाही मी TV.